नमस्कार, मी विजय आपल्यासमोर कोरोना नावाचा एक महाभयंकर विषय आपल्यासमोर सादर करतोय। कोरोना आला आणि मानवी जीवन विस्कटलं, परंतु प्राण्यांचं जीवन इतकं सुखावलं की कधी नाही ते टीव्ही वालेही रस्त्यावरचे दृश्य दाखवू लागले, पक्षी प्राणी आलेले। तर सांगण्याचा अर्थ असा, लॉकडाऊन उठलं आणि सगळं पुन्हा खाक झालं। रोबोट 2 पाहिला, त्यात अक्षय कुमार यांनी पक्षीराजच्या रूपात पर्यावरणाचा सल्ला दिला, पण आमचं मनोरंजन इतकं अपाट झालंय की आता हितकारक गोष्टी सुद्धा आम्हाला मनोरंजनात हसण्यावर घ्यावं लागतात। तर आपला विषय, कवितेचा विषय लॉकडाऊन उठलं। मराठवाडी बोलीतील ही कविता आहे, लॉकडाऊन उठलं। अरे काय श्याम्या, लॉकडाऊन उठलं म्हण, कोळसा उगाळलेलं रान पुन्हा पेटलं म्हण। अरे काय श्याम्या, लॉकडाऊन उठलं म्हण, कोळसा उगाळलेलं रान पुन्हा पेटलं म्हण। अंदाज नाही खरं ना, तिरंदाज नाही बघा, एक मोठी बातमी कानावर आदळली मगा। बातमी अशी, चिवचिवाट करत चिमणी म्हणाली होती चिमणा, काय भानगड झाली हो माणूस बाहेरच दिसेना। पण आता सारी माणसं सुसाट सुटलीत। आता मोकाट सुसाट सुटलीत माणसं, जशी पिकांच्या दाटीत भराभरा गुवावी कंस। काय गंमत ना, लॉकडाऊन हटलं आणि कोळसा उगाळलेलं रान पुन्हा पेटलं। बिष्णोईचं जंगल वाचवण्यात कित्येक जण वारले, बिष्णोईचं जंगल वाचवण्यात कित्येक जण वारले, मरुनी स्वतः झाडांना तारले। झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, असं नुसतंच बोंबलत राहणं आता काय जमायचं नाही गड्या। नुसताच बोंबलत राहणं असं मला काय जमायचं नाही गड्या। पुसाव्यात वावरातल्या रेगोट्या आणि फुलवाव्यात पर्यावरणपूरक भावी पिढ्या, आणि फुलवाव्यात पर्यावरणपूरक भावी पिढ्या। धन्यवाद।